चला स्टार्ट करूया आपण गेम. सर्वांनी टाळ्या वाजवा. हा एक छोटासा आणि मजेशीर गेम आहे, बरोबर. या खेळाचं नाव आहे सर्वात मोठी संख्या तयार करा आणि विजयी व्हा. इयत्ता 5वीला आपण संख्याज्ञान हा घटक शिकत असताना एकदम शेवटचा टप्पा आहे हा. म्हणजे तुम्हाला संख्याज्ञान कितपत झालं, दिलेली संख्या लिहिता वाचता येतं का, त्या संख्येचं स्थान तुम्हाला ओळखता येतं का, ती संख्या विस्तारित रूपामध्ये तुम्हाला लिहिता येतं का, आणि विस्तारित रूपावरून ती संख्या तुम्हाला समजते का, ओळखता येते का, तिचं वाचन करता येते का, ह्या सगळ्या घटक आपण शिकलो आहोत. शिकलो ना आता? बघा शिकलो की नाही? 8 दिवस झाले ते शिकत आहोत आपण. आता हा शेवटचा टप्पा आहे संख्या ज्ञानाचा. या संख्या ज्ञानामध्ये तुम्हाला आतापर्यंत जे काही तुम्ही शिकले आहात त्याचं आता हे काय आहे, फळ आहे. किंवा तुम्हाला तो भाग किती समजला हे आता इथं आपल्याला तपासणी करायची आहे. यासाठी एक छोटासा खेळ मी या ठिकाणी तयार केलेला आहे. सर्वात मोठी संख्या तयार करा आणि जिंका. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तुमचे नाव लिहिले आहेत एका बाजूला आणि इकडे मी स्थळ लिहिलं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष आणि कोटी असे 8 स्थान तयार केले आहेत. तुम्हाला फासा दिला, याला काय म्हणतो आपण? फासा म्हणतो, बरोबर. या फास्यावरती अंक लिहिले आहेत 1 ते 6 पर्यंत. इथे दाखव हा अंक, हा फासा दाखव. दिसतो का? दिसतो का सगळ्यांना? हो सर. हा फासा आहे, हा प्रत्येकाला टाकायचा आहे. आणि टाकल्यानंतर या फाश्यावरती जो अंक येणार आहे, जो अंक पडला तो अंक तुम्ही कोणत्या स्थानावर मांडाल ते तुम्हाला थोडंसं विचार करून मांडायचा आहे. म्हणजे तो अंक मांडल्यावरती माझी संख्या इतरांपेक्षा मोठी झाली पाहिजे याचा विचार तुम्हाला करायचा आहे, बरोबर. तो अंक कुठे लिहायचा तेव्हा माझी ही संख्या मोठी होईल हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही बरोबर त्या स्थानामध्ये तो अंक मांडा, जेणेकरून इतरांपेक्षा तुमची संख्या ही मोठी होईल आणि तुम्हाला त्या खेळात जिंकता येईल, बरोबर आहे की नाही? चला मग या खेळासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपण हा गेम स्टार्ट करूया. सुरुवातीला आरोही पासून आपण सुरू करू. हे घ्या आरोही. चला टाळ्या वाजवा एकदा. समोर या हळूहळू बाजू. तू सर हे लिहिलं दाखवशील? हा सर कोणत्या स्थानामध्ये मांडलाय तू? 10,00,000मध्ये. हा इकडून ये, इकडून दाखव, इकडून दाखव. हा कोणत्या स्थानामध्ये मांडत आहे? लक्षाच्या स्थानावर मांड. व्हेरी गुड. हा तुला किती पडले? 5. हा कुठे मांडत आहे? कोटीच्या घरामध्ये. बर. तुला किती पडले? 6. बर 6. हा तुला किती पडतात पहा रे? 1 पडला. हा कुठे मांडणार आहेस? बघ कोणत्या घरात मांडतेस, मांड. जेणेकरून आपली संख्या ही मोठी झाली पाहिजे हे लक्षात घ्या. हा आता सगळ्यांचा चान्स संपलेला आहे, संधी संपली आहे. आता प्रत्येकाने आपापली संख्या लिहा. तिथं कोणती संख्या तयार झाली. आरोही लिही. प्रत्येकाने लिहा आता. हा तुझी संख्या कोणती तयार झाली ती लिहून घे. लिही पटपट. हा पुन्हा एक कुठं गेला? हा आता संख्या वाचून दाखव. कोणती संख्या बनवलीस? 6 कोटी हा 22 लक्ष हा 54,311. व्हेरी गुड. चला क्लॅप करा रे सगळ्यांनी. हा विनीताचं लिहि. तुझी संख्या कोणती आहे ती लिहून काढ. पटकन लिहि. पहा आता कोणाची संख्या मोठी बनते आपण पाहूया. आता एवढ्या संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी होत आहे? हा सांग कोणती संख्या बनली तुझी? 6 कोटी 56 लक्ष हा 51,321. व्हेरी गुड. चला नंतर कोण आहे? दिव्यानी. हा दिव्यानीचं लिहे. दिव्यानी आता ती लिहत आहे बघा. आता कोणती संख्या तिची बनलेली आहे तिला लिहू द्या रे. लिही लवकर लवकर. चांगली बसून लिही. हा लिही पटपट. चल लिही लवकर लवकर लिही. अंक पाहूनच लिहायचे आहेत. दूर पुढे जाऊ दे ना, काय होत नाही ना. जाऊ दे पुढे. हां हां कोणती संख्या बनली वाचून दाखव.
पाच कोटी हां 54,53,342. हां हां 42. व्हेरी गुड. चल पुढची. हां चल ली पटापट ली. चला आपला व्हिडिओ मोठा होत आहे, पटकन करायचं. पटापट अंक लिहा. हा वाचून दाखव कोणता. 6,65,00,000 हां 63,111. हां 111. हां रेवंत पटापट ली. पहा आता कोणाची संख्या सगळ्यात मोठी बनते तो या खेळातला विजयी होणार आहे. म्हणजे आपल्याला कोटीपर्यंतच्या पण संख्या आपल्याला त्या आल्या पाहिजेत. हां वाच पटकन संख्या. 11 कोटी हां 11 कोटी होईल का आता. 1 कोटी हां 15 लक्ष हां 34,441. हां हां 41. व्हेरी गुड. हां चल तुझी संख्या कोणती आहे रे रेवंत. कोण आहे आता. प्रफुल्ल आहे. हां चल ली पटपट कोणती संख्या होत आहे तर. हां 66,00,000 हां 56,000 56,000. हां वाच लवकर. 56,000 हां 521. हां 521. पहा रे आता या सगळ्या संख्या पहा बरं. या सगळ्या संख्यांमध्ये कोणाची संख्या मोठी दिसत आहे सगळ्यात. कोणाची मोठी आहे. हां 66,00,000 किती 65,000 65,00,000 किती 6,66,54,500 किती रे 21. ही संख्या या तुमच्या सगळ्या संख्यांपेक्षा त्यानं मोठी संख्या बनवलेली आहे ना. चला आता सगळ्यांनी त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्लॅप करा. क्लॅपिंग करा. व्हेरी गुड. तर या पद्धतीनं तुम्हाला हा गेम अतिशय आवडला की नाही. म्हणजे याच्यावरून तुम्हाला संख्या पण वाचन करता येतं, संख्येची ओळख पण झाली, संख्याचं स्थान पण तुमच्या लक्षात आलं आणि आपली संख्या इतरांपेक्षा कशी मोठी करता येईल यासाठी आपल्याला कोणता अंक कोणत्या स्थानावर मांडायचा आहे याचं पण तुम्हाला लक्षात आलं. बरोबर. तर हा गेम तुम्ही तुमच्या मित्रासोबत खेळा आणि इतरांना पण हा गेम तुम्ही शिकवा आणि सगळ्यांना संख्या ओळखता आली पाहिजे असं करा. ठीक आहे. कराल ना सगळ्यांनी. चला सगळ्यांचं धन्यवाद. आता तुम्ही पुन्हा हा गेम सुरू करा. ठीक आहे. चला.